नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पॉलिटिकल आयडियोलॉजीच्या पेपरची एमसीक्यू पाहणार आहोत। तर पॉलिटिकल आयडियोलॉजी हा पेपर जसा स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे तसा तो बीए फायनल इयर साठी पुणे विद्यापीठामध्ये आहे। काही आयडियोलॉजी ह्या त्या ठिकाणी वेगळ्या आहेत। तर आज आपण पुणे विद्यापीठामध्ये जे आयडियोलॉजी आहेत सेक्शन 2 मध्ये मार्क्सवाद आपण आपल्या इकडे आहे आणि तो आपण पाहिलेला आहे। त्याच्यानंतर दुसरी आयडियोलॉजी आहे फुले आणि आंबेडकरवाद। यामध्ये 3 सब टॉपिक आहेत, इक्वॅलिटी, रिलीजन आणि डेमोक्रेसी। या प्रत्येक सब टॉपिकवर 2-2 प्रश्न अशा पद्धतीने आपण ते पाहणार आहोत। त्यानंतर तिसरी आयडियोलॉजी आहे गांधीवाद आणि चौथी आयडियोलॉजी आहे फेमिनिझम, स्त्रीवाद। तर ही फेमिनिझम ही जी आयडियोलॉजी आहे ती स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठामध्ये एमएच्या पॉलिटिकल आयडियोलॉजीच्या पेपरला सुद्धा आहे। एमएच्या पॉलिटिकल आयडियोलॉजीच्या पेपरमध्ये न्यू मार्क्सिझम, फेमिनिझम, न्यू लिबरलिझम अशा आयडियोलॉजी आहेत। तर आज आपण या पेपरची सुरुवात फेमिनिझम या आयडियोलॉजी पासून करणार आहोत। तर फेमिनिझम ही तशी नवीन आयडियोलॉजी आहे, पण यावर काय प्रश्न येतील परीक्षेमध्ये ते आपण डायरेक्ट प्रश्न आणि ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत। त्याचे असे 4 पर्याय सुद्धा देणार नाही, कारण 4 पर्याय दिल्यामुळे कन्फ्युजन होत आहे असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर फेमिनिझम ही जी विचार प्रणाली आहे ही विचार प्रणाली या विचार प्रणालीला सशक्त अभिव्यक्ती कधी प्रदान झाली, स्त्रीवादी विचारसरणीला सशक्त अभिव्यक्ती कधी प्रदान करण्यात आली। तर त्याचं इसवी सन आहे 1969। न्यूयॉर्क रेड स्टॉकिंग्स घोषणापत्र, न्यूयॉर्क रेड स्टॉकिंग्स घोषणापत्र 1969 मध्ये याला सशक्त अभिव्यक्ती प्रदान करण्यात आली। कधी प्रदान करण्यात आली म्हणजे 1969 आणि कोणत्या घोषणापत्रात म्हणले तर न्यूयॉर्क रेड स्टॉकिंग। त्याच्यानंतर स्त्रीवादी आंदोलनाचा उदय 1970 मध्ये झालेला आहे। जे स्त्रीवादी आंदोलनाचा उदय कधी झाला असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे 1970। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे प्राचीन विचारवंतामध्ये प्लेटो हा विचारवंत असा आहे की ज्यांनी त्याच्या संरक्षक वर्गात स्त्री पुरुष समतेचा विचार मान्य केलेला आहे। प्राचीन विचारवंतात स्त्री पुरुष समतेचा विचार डॅश डॅश यांनी मान्य केला असा प्रश्न असेल तर आपण तिथं प्लेटो हे नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे अरिस्टॉटल, ज्याला आपण राज्यशास्त्राचा जनक म्हणतो, त्या अरिस्टॉटलनी स्त्री पुरुष तुलनेने स्त्रियाला पुरुषांपेक्षा हीन लेखलेला आहे आणि म्हणून प्लेटोनी जी समता दिली होती ती समता इथं नाकारली गेलेली आहे आणि म्हणून अरिस्टॉटल हा गुलामगिरीचं समर्थन करणार आहे, स्त्री पुरुष समानता नाकारणार आहे। त्यानंतरचा 5वा प्रश्न याच्यावर असा राहील मनुस्मृती, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। हा जो मंत्र आहे हा मंत्र स्त्री पूजा होते तेथे देवता विराजमान होते असा अर्थ असणारी आहे। ही मनुस्मृतीमध्ये आहे। आणि दुसरीकडं न नारी स्वातंत्र्य महर्ती म्हणजे स्त्री स्वतंत्र राहण्यायोग्य नाही हाही श्लोक मनुस्मृतीमध्ये आहे। तर हे या दोन्हीवरही प्रश्न एखाद्या दिवस विचारला जाऊ शकतो म्हणून तो घेतलाय। त्यानंतरचा 6वा प्रश्न असेल स्त्रीवादाचा आपण आरंभ जर शोधायचा प्रयत्न केला तर तो 18व्या आणि 19व्या शतकातील उदारमतवादी परंपरेमध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला पाहायला दिसतो। स्त्रीवादाचा जो परंपरा आहे त्यामध्ये उदारमतवादी परंपरा आहे। स्त्रीवाद 3 प्रकारामध्ये विभागला जातो, उदारमतवाद म्हणजे लिबरल फेमिनिझम, रॅडिकल फेमिनिझम आणि सोशलिस्ट फेमिनिझम असे 3 प्रकार फेमिनिझमचे आहेत। यामध्ये लिबरल परंपरेचा जो पुरस्कर्ता आहे ज्यांनी त्यांचा ग्रंथ आहे प्रसिद्ध विंडिकेशन ऑफ द राइट्स ऑफ वुमेन, तर हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला असा प्रश्न असेल तर मेरी वॉल्स्ट न क्राफ्ट
मेरी वॉल्सनक्रॉफ्ट असं त्यांचं नाव आहे. तर मेरी वॉल्सनक्रॉफ्ट यांनी कोणता ग्रंथ लिहिला असा तरी प्रश्न असेल, किंवा विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमेन्स हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला असा प्रश्न असेल. हा ग्रंथ कधी लिहिला असाही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे 1793 ला हा ग्रंथ आलेला आहे. स्त्रीला, या ग्रंथामध्ये स्त्रीला कायदा, राजकारण आणि शिक्षण यात समानता प्रदान करण्याचा विचार मांडलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे, जे.एस. मिल यांनी सबजेक्शन ऑफ वुमेन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, जे स्त्रियांची पराधीनता, स्त्रियांचं पारतंत्र्य असं त्या ग्रंथाचा मराठी अनुवाद होतो. सबजेक्शन ऑफ वुमेन हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला, तर तो जे.एस. मिल यांनी लिहिला. सबजेक्शन ऑफ वुमेन हा ग्रंथ कधी लिहिला, तर तो 1869 रोजी लिहिला. आणि या ग्रंथामध्ये जे.एस. मिलनी जो विचार मांडलेला आहे तो आहे स्त्री पुरुष संबंध मैत्रीवर आधारित असावेत. तर डॅश यांनी स्त्री पुरुष संबंध मैत्रीवर आधारित असावेत असे म्हटले, तर जे.एस. मिल यांनी. आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ते प्रभुत्वावर आधारित, डॉमिनेशनवर आधारित नसावेत, तर ते मैत्रीवर आधारित असावेत असं जे.एस. मिलने म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर उदारमतवादी स्त्रीवादामध्ये प्रामुख्याने उदारमतवादी स्त्रीवादाची तत्वे मग खाली दिलेलं असेल. 1. स्त्रीला संधीची समानता. 2. लिंगभेदास नकार. नंबर 3. समान काम समान वेतन. योग्य पर्याय निवडा. आणि मग खाली पर्याय असतील. विधान 1 बरोबर, बी असेल, विधान 2 व 3 बरोबर, आणि सी असेल 1 व 3 बरोबर, आणि डी असेल वरील सर्व. आणि याचं उत्तर आहे वरील सर्व. त्याच्यानंतरचा फेमिनिझम आहे रॅडिकल फेमिनिझम, ज्याला आपण जहाल स्त्रीवाद असं म्हणतो. जहाल स्त्रीवादामध्ये स्त्री पुरुष समान. रॅडिकल फेमिनिझमच्या पुरस्कर्त्या डॅश आहेत शुलामित फायरस्टोन. शुलामित फायरस्टोन या रॅडिकल फेमिनिझमच्या पुरस्कर्त्या आहेत. आणि रॅडिकल फेमिनिझमनी स्त्रीवादाला ही वरवरची स्वातंत्र्याची अपेक्षा नाही, तर ते मुळातून बदल झाला पाहिजे. नुसतं आर्थिक शक्ती देऊन स्त्रीला प्रतिष्ठा मिळणार नाही, आणि म्हणून एक मोठं आंदोलन रॅडिकल फेमिनिझमवाल्यांनी स्वीकारलेलं आहे. स्त्री पुरुष शारीरिक फरक जैववैज्ञानिक आहे, आर्थिक शक्ती ही पुरेसी नाही. आणि आजपर्यंत जो सर्व इतिहास आहे तो स्त्रियांवर पुरुषांच्या अत्याचाराचा इतिहास आहे, अशी मांडणी शुलामित फायरस्टोन यांनी केलेली आहे. त्यानंतरचा जो तिसरा प्रकार आहे फेमिनिझमचा, सोशलिस्ट फेमिनिझम, याच्या पुरस्कर्त्या आहेत ब्रिटिश महिला सिला रोबाथम. सिला रोबाथम समाजवादी स्त्रीवादाच्या डॅश पुरस्कर्त्या आहेत. सिला रोबाथम. किंवा मग प्रश्न असेल समाजवादी स्त्रीवादाच्या सिला रोबाथम या पुरस्कर्त्या डॅश देशातील आहेत, तर ते ब्रिटिश आहेत. तर यांनी जी तत्व सांगितलेली आहे त्यामध्ये लिंगभेदावर आधारित श्रमविभाजन व मूळ परिवार धारणा समाप्त करून मानव समानतेवर आधारित नवसमाज रचना निर्माण करणे ही ह्या स्त्रीवादाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर भांडवलवादी अर्थव्यवस्था संपवून समाजवादी अर्थव्यवस्था स्थापित करणे. भांडवलवादी अर्थव्यवस्था संपवून समाजवादी अर्थव्यवस्था स्थापन करणे हे उद्दिष्ट समाजवादी स्त्रीवादाचे आहे. त्याच्यानंतर लिंगभेदावर आधारित श्रमविभाजन व मूळ परिवार धारणा समाप्त करून मानव समानतेवर आधारित नवसमाज निर्माण करणे, अशी ही याची रचना आहे. तर अशी साधारणतः एवढी प्रश्न या फेमिनिझमवर येतील. त्यानंतरची दुसरी आयडियोलॉजी आहे फुले आंबेडकर वाद. फुले आंबेडकर वादावर काय विचारलं जाईल? फुले आंबेडकर वाद हा पुणे विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला असलेली आयडियोलॉजी आहे.
फुले, महात्मा फुले यांचा बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव आहे आणि महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 आहे आणि फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 आहे. जन्म आणि मृत्यू विचारलं तर म्हणून सांगायला. फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केलेली आहे आणि ती 1873 रोजी केलेली आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केव्हा केली असा प्रश्न असेल तर 1873 मध्ये केली. फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा कधी काढली असा जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 1848 रोजी काढली. फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा 1852 मध्ये काढलेली आहे. त्याच्यानंतर फुलेंची ग्रंथ संपदा, खालीलपैकी फुलेंचा ग्रंथ नाही असा प्रश्न असेल. त्यामध्ये नंबर 1 असेल गुलामगिरी, नंबर 2 असेल तृतीय रत्न, नंबर 3 असेल शेतकऱ्याचा आसूड आणि नंबर 4 असेल वरील सर्व. किंवा मग गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, शेतकऱ्याचा आसूड अशी 5 ग्रंथाची नावं असतील आणि मग पर्याय ए मध्ये 1 व 2, पर्याय बी मध्ये 2 व 3, पर्याय 3 मध्ये 1, 2, 3 आणि पर्याय 4 मध्ये वरील सर्व आणि त्याचं उत्तर असेल वरील सर्व. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नायक बनविण्यासाठी डॅश पाक्षिक काढले. बाबासाहेबांनी दलितांना नायक बनवण्यासाठी मूकनायक हे पाक्षिक काढलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 आहे. तो महू येथे झालेला आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे महू. 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, दलितांना नायक बनवण्यासाठी मूकनायक या पाक्षिकाचा पहिला अंक काढलेला आहे 31 जानेवारी 1920 रोजी. त्याच्यानंतर 1 मे 1920 रोजी राजश्री शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर MSc ही लंडन विद्यापीठाची उच्च पदवी बाबासाहेबांनी कधी प्राप्त केली तर ती तारीख आहे जून 1921 मध्ये प्राप्त केली. बार ॲट लॉ ही पदवी बाबासाहेब कधी उत्तीर्ण झाले तर ते 28 जून 1922 रोजी उत्तीर्ण झाले. लंडन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बाबासाहेबांना केव्हा बहाल केली तर ती नोव्हेंबर 1923 मध्ये बहाल केली. त्याच्यानंतर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना मुंबई येथे बाबासाहेबांनी केव्हा केली तर ती 20 जुलै 1924 रोजी केली. बाबासाहेबांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कधी केला 20 मार्च 1927 रोजी केला. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पाक्षिक केव्हा सुरू केले 3 एप्रिल 1927 ला सुरू केले. त्याच्यानंतरचा प्रश्न असेल बाबासाहेबांनी समाज समता संघाची स्थापना केव्हा केली 24 सप्टेंबर 1927 ला केली. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केव्हा केलं बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 ला महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं. बाबासाहेबांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली 14 जून 1928 रोजी केली. बाबासाहेबांनी समता पाक्षिक कधी काढले तर ते 1928 ला काढले. काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला तो कधी केला 2 मार्च 1930 रोजी केला. बाबासाहेब आणि महात्मा गांधी यामध्ये प्रसिद्ध करार झाला त्या करारास डॅश डॅश म्हणतात पुणे करार म्हणतात. हा पुणे करार कधी झाला या पुणे करारावर बाबासाहेबांनी स्वाक्षरी कधी केली
किंवा तो कधी झाला, तर तो 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला. बाबासाहेबांच्या पत्नी पंडिता रमाबाई यांचे निधन कधी झाले, तर ते 27 मे 1935 रोजी झाले. येवला येथे धर्मांतराची घोषणा आणि त्याचवेळी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची समाप्ती ही 13 ऑक्टोबर 1935 ची घटना आहे. मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा बाबासाहेबांनी कधी केली? 1935 ला केली. जाती निर्मूलन, एनिहिलेशन ऑफ कास्ट हे भाषण प्रकाशित झाले 15 मे 1936 रोजी. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 15 ऑगस्ट 1936 रोजी केली. एकोणीसशे मध्ये मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांची बाबासाहेबांची भेट झाली. थॉट ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कधी प्रकाशित केला? डिसेंबर 1940. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942. व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री म्हणून निवड 20 जुलै 1942. पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला? 1945. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना बाबासाहेबांनी कधी केली? 8 जुलै 1945 ला केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना 20 जून 1946 रोजी केली. संसदेत हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी केव्हा सादर केले? 5 जानेवारी 1951 रोजी सादर केले. भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेबांनी कधी शपथ घेतली? 15 ऑगस्ट 1947 ला. संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड झाली 29 ऑगस्ट 1947. मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड बाबासाहेबांची 29 ऑगस्ट 1947. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधानाला स्वीकृती दिली. बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा केव्हा दिला? 27 सप्टेंबर 1951 रोजी दिला. बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केले? 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी विजयादशमीच्या दिनी नागपूर येथे लाखो मागासवर्गीय बांधवांच्या उपस्थितीमध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालेला आहे. आणि बाबासाहेबांना भारतरत्न हा पुरस्कार कधी जाहीर झाला? तर तो 31 मार्च 1990 रोजी जाहीर झाला. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांवर प्रश्न येतील. बाबासाहेब लोकशाहीला जीवन पद्धती म्हणत होते. बाबासाहेबांनी समारोपाच्या भाषणामध्ये ही मांडणी केलेली आहे की संविधान हे साधन आहे आणि साध्य लोकशाहीचं आहे आणि त्यामुळं नवीन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी लोकशाही ही जीवन पद्धती झाली पाहिजे. त्यानंतर जी विचार प्रणाली आहे ती आहे गांधीवाद. गांधीवादामध्ये सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि ग्रामस्वराज्य असे 3 सब टॉपिक आहेत. गांधींनी सत्य हेच ईश्वर आहे असे म्हटले. महात्मा गांधींवर टॉलस्टॉय, रस्किन, थोरो
गीता, बायबल याचा प्रभाव होता. गांधींनी वर्धा शिक्षण पद्धती सांगितली. गांधींनी अहिंसेपेक्षा सत्याला अधिक महत्त्व दिलेलं आहे. गांधीजींच्या मते सत्याग्रही हा नुसता निशस्त्र प्रतिकार करणार नाही, तर गांधींच्या पूर्वी सत्याग्रहाचे अनेक प्रयोग आपल्या देशात होत होते, पण गांधींनी सत्याग्रह हे लोकशाहीचं अस्त्र म्हणून वापरलेलं आहे. गांधीजींचं ग्रामस्वराज्य, गांधींनी सत्याचं विकेंद्रीकरण अपेक्षिलेलं आहे आणि म्हणून गांधीजींनी ग्रामस्वराज्याचा पुरस्कार केलेला आहे, ज्यामध्ये स्वयंपूर्ण खेडं त्यांना अपेक्षित होतं आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये पंचायत राज ही व्यवस्था गांधीजींच्या या विकेंद्रीकरणाच्या संकल्पनेतून आलेली आहे. तर गांधीजींचा हिंद स्वराज्य हा ग्रंथ कधी लिहिला गेला तर तो 1908 मध्ये लिहिला गेला. गांधीजींचे ग्रंथ हिंद स्वराज्य, माझे सत्याचे प्रयोग, ग्रामस्वराज्य, सर्वोदय आणि मग अशी 3-4 दिली असतील आणि खाली यापैकी कोणता ग्रंथ नाही असं दिला असेल तर ते आपल्याला ही ग्रंथ माहीत असले पाहिजेत. गांधीजींनी स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना मांडली. गांधीजींचा हा जो विचार आहे तो पुढे जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावेंनी पुढे चालवलेला आहे. भूदान आणि ग्रामदान ही जी मुवमेंट आहे ती यांनी चालवलेली आहे. महात्मा गांधींनी जयंती ही आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते 2 ऑक्टोबर. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले आणि बॅरिस्टर होऊन परत आले. गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, पण गांधींनी वारसा चालवला तर लोकमान्य टिळकांचा चालवला. गांधींनी कोणाचा वारसा चालवला? लोकमान्य टिळकांचा वारसा चालवला. गांधी आणि आंबेडकरांमध्ये कोणता करार झाला तर गांधी आंबेडकरांमध्ये पुणे करार झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने गांधीवादावर आपल्याला असंख्य प्रश्न घेता येतील. महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेवर आपण स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तेही आपण पाहू शकता. जे अशा पद्धतीने आपण आज मार्क्सवाद, लेनिनवाद, स्टॅलिनवाद ह्या विचारप्रणाली आपण मागच्या आयडिओलॉजीच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत आणि म्हणून तिथं त्या तुम्हाला पाहता येतील. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्त्रीवाद, गांधीवाद आणि फुले आंबेडकरवाद एवढ्या 3 आयडिओलॉजी पाहिलेली आहेत. निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी ठरेल. आपल्याला MCQच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. या चॅनलवर नव्याने आला असाल तर सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा MCQची परीक्षा सोपी जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.